सोलापुराच्या बार्शीतील सुरडी गावात हवेत गोळीबार करत बँकेवर दरोडा टाकण्यात आल्याचं सध्या समजतंय। बार्शी तालुक्यातील सुरडी गावात जिल्हा बँकेवर हा सशस्त्र दरोडा टाकण्यात आलाय। पिस्तूल आणि कोयत्यांचा धाक दाखवत 3 दरोडेखोरांनी हा दरोडा टाकलेला आहे। बँकेत दहशत माजवण्यासाठी पिस्तूलमधून 2दा गोळीबार सुद्धा केला। बार्शी ग्रामीण पोलिसांनी 45 मिनिटात आता दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्यात आणि या दरोड्यानंतरच्या झटापटीत बँक मॅनेजरसह 2 पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत। अनिकेत, नेमकं काय घडलेलं होतं आणि नेमकी कशी कारवाई आता सध्या पोलिसांकडून केली जाते या आरोपींवर? नक्कीच गौरी, आपण जर बघितलं गेलं तर बार्शी तालुक्यातील जी सुरडी गाव आहे त्या ठिकाणी डीसीसी बँक जे आहे ते प्रत्येक ग्रामीण भागामध्ये असते आणि याच डीसीसी बँकेवरती काही अज्ञात लोकांनी जे आहेत ते हवेत गोळीबार करत बँकेवरती दरोडा टाकला होता। आणि खरं तर आपण बघितलं गेलं तर हा दरोडा जो आहे तो 3 दरोडेखोरांनी त्या डीसीसी बँकेवरती टाकला होता आणि त्या दरम्यान खरं तर आपण बघितलं गेलं तर त्या दरोडेखोराकडून जे आहे ते पोलिसांना पकडण्यामध्ये यश आलेलं आहे। खरं तर 45 मिनिटात त्या दरोडेखोरांना जे आहे ते पोलिसांना पकडण्यात यश आलेलं आहे। खरं तर बँकेमध्ये दहशत माजवण्यासाठी बंदुकीचा वापर जो आहे तो या दरोडेखोरांनी केला होता। 2दा गोळीबार जो आहे तो त्या गावामध्ये केला होता आणि खरं तर हे सर्व बघता जे ग्रामीण पोलीस आहे बार्शी त्यांनी 45 मिनिटाच्या आत जे आहे त्या दरोडेखोरांना जो आहे तो पकडण्यात बार्शी ग्रामीण पोलिसांना जे आहे ते यश आलेलं आहे। खरं तर या दरोडा टाकला आणि त्यानंतर झटापटीत बँक मॅनेजर असेल आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे असतील हे देखील जखमी जे आहेत ते झाल्याचं चित्र दिसलं। आणि हे सर्व प्रकार जो आहे तो ज्यावेळेस होत होता त्यावेळेस ग्रामीण भागामधील जे सुरडी गाव आहे त्या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांनी देखील या ठिकाणी मदत केली आणि त्या दरोडेखोरांना पकडण्यामध्ये यश आलेलं आहे। खरं तर मोठी कामगिरी म्हणावं लागेल। हा जो सुरडी गावातील डीसीसी बँकेवर जो दरोडा पडला होता आणि त्यानंतर तब्बल 45 मिनिटांमध्ये जे आहे ते पोलिसांनी जे आहे ते दरोडेखोरांना पकडलेला आहे गौरी। बरोबर, नक्कीच अनिकेत, तुम्ही असं जोडले राहा। ही आपण दृश्य एकदा प्रेक्षकांना दाखवूयात। हे 3 जे दरोडेखोर आहेत ते येताना आपल्याला आपण बघू शकतोय, ते येतायत, बाईकवरून उतरतायत आणि धाक दाखवण्यासाठी या 3 दरोडेखोरांनी आधी हवेत गोळीबार केला, त्यानंतर ते बँकेत शिरले आणि बँकेतल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा धाक दाखवत दरोडा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। मात्र अवघ्या 45 मिनिटात पोलिसांनी या 3ही दरोडेखोरांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। मात्र झालेल्या झटापटीत बँक मॅनेजरसह यामध्ये 2 पोलीस जखमी असल्याची माहिती मिळते। पुन्हा एकदा अनिकेत यांच्याकडे जाऊयात। अनिकेत, आपण बघू शकतोय ही दृश्य आपण बघतोय ज्यावेळी ही सीसीटीव्हीची दृश्य आहे जेव्हा हे दरोडेखोर आलेले होते। खरं तर भरदिवसाचा प्रकार घडतोय, पोलिसांचा धाक राहिला नाहीये का असा प्रश्न खरं तर या निमित्तानं उपस्थित केला जातोय हा सगळा प्रकार बघता। गौरी, आपण त्या सीसीटीव्हीचा जर विचार केला गेला तर बँकेमध्ये जाण्यापूर्वी ज्यावेळेस ते दरोडेखोर बाईकवरून उतरतात त्यावेळेस त्यांनी हवेमध्ये गोळीबार केला आणि तेव्हा ते बँकेमध्ये गेले, जेणेकरून आपली दहशत जी आहे ती माजवण्यासाठी त्यांनी रिव्हॉल्वरचा जो आहे तो वापर केला। खरं तर 2 गोळ्या ज्या आहेत त्या हवेमध्ये त्यांनी मारल्याचं दिसलं आणि हा जो सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या 3 दरोडेखोर जे होते त्यांनी हा दरोडा टाकला होता आणि बँकेमधून साधारणतः 2 लाखाची एवढी किंमत जी आहे ती या सुरडी गावातून ते घेऊन जात होते आणि त्या दरम्यान पोलीस जे आहेत ते ऍक्शन मोडवरती आल्याचं चित्र दिसतं या घटनेमध्ये आणि त्यांनी जे आहे ते 45 मिनिटाच्या आत या दरोडेखोरांना जे आहे ते पकडलेलं आहे गौरी। बरोबर अनिकेत, नक्कीच अनिकेत, या खरं तर आरोपींवर काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुन्हा एकदा आपण ही दृश्य बघूयात। ही सीसीटीव्हीची दृश्य आहेत ज्यावेळी हे 3 दरोडेखोर या ठिकाणी आलेले होते, ते बाईकवरून उतरले, त्यानंतर त्या दरोडेखोरांनी आधी हवेत गोळीबार केला जेणेकरून आपला धाक त्यांनी दाखवलेला होता, दहशत माजवण्याचा एका प्रकारे त्यांचा प्रयत्न सुरू होता। हवेत गोळीबार केल्यानंतर हे 3ही दरोडेखोर आतमध्ये शिरले आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना धाक दाखवत तिकडे त्यांनी दरोडा टाकलेला आहे। मात्र पोलिसांनी सध्या 3घांनाही अटक केल्याची माहिती मिळते। अधिकचा तपास पोलिसांकडून केला जातोय। काय नेमकी कारवाई केली जाते या 3ही आरोपींवर हे बघणं महत्त्वाचं असेल।